आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे, 84 वर्षाचे तरुण योद्धा, भर पावसात सभा, आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं. मग तुम्ही विचार करा, म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसात सभा घेते, पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही. एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे, आणि ह्या दाढीवाला फाटरू या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं राजकारण करते, याची निष्ठा तरी आहे का? छत्रपतीचं नाव घ्याले, सुरत मार्गे गुवाहाटी पैते, गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते. जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर ते उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याले 6,000 रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार, पण आमच्या खतावर 5% जीएसटी आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी आहे. 1 लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर 18,000 रुपये मोदीच्या घशात चालली. म्हणजे 6,000ची भीक द्यायची, 18,000 खिशातून काढून घ्यायचे. इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहेत, याले जबाबदार आपणच आहे. पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून प्राजक्तदादाला आमदार आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मी आता एक सर्वे, म्हणजे मी एक अभ्यास केला, मी नेहमीच त्याच्याबाबत चालू राहते माझ्या काही ना काही. आता मनमोहन सिंगाच्या 10 वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या 10 वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे 26 पिकाचे हमीभाव जाहीर केले केंद्र सरकार, यानं 10 वर्षात किती भाव वाढवले. तर तुम्हाला सांगतो, मोदीनं सोयाबीनच्या 10 वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो. किती 10 वर्षात किती भाव वाढवले. तर मनमोहन सिंगांच्या काळात सोयाबीनचा भाव होता 2003-04 मनमोहन सिंग आले तेव्हा 930 रुपये. सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर. आणि 14 त्याचं पद गेलं तेव्हा भाव होते 2560 रुपये. म्हणजे 10 वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात, मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब. त्यावेळेस 175% भाववाढ झाली, म्हणजे 250% दुपटीपेक्षा जास्त. तुम्ही विचार करा, 9×3=27, म्हणजे जवळपास 33 भाववाढ केली सोयाबीनची. आणि ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं. ठीक आहे, या दाढीवाल्याचा विषय पहा, यानं का केलंय. अरे बा, यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा 2560 रुपये भाव होते आणि आता 2023-24 मागच्या वर्षी 4006 रुपये सोयाबीनचा हमी भाव होता. ह्या पठ्ठ्यानं फक्त 79% सोयाबीनच्या भावात वाढ केली 10 वर्षात. तुरीचे भाव वाढले, एक वेळ तुरीची डाय बोलावली इजिप्तवरून, किती बोलावली, औकातल्यासारखी बोलावून घेतली. सोयाबीनचे भाव, तुरीचे भाव 4,000वर आले 12,000वर. तर कंट्रोलने 32 रुपये किलो विकली भोगदार पडलेली तुरीची डाय सार्वजनिक वितरण प्रणाली. म्हणजे आपले पोरं शिकले नाही पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळेतले पोट्टे आहे, यायले म्हणे आम्ही नवीन चांगले ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे, आणि ड्रेस दाखवले होते. प्राथमिक शाळेच्या, जिल्हा परिषदच्या शाळेच्या पोरायले वर्षाभरात 2 ड्रेस भेटते, एक 15 ऑगस्टले आणि एक 26 जानेवारीले. एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे. यायले मला प्रश्न विचारायचा आहे, 15 ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोरायले ड्रेस भेटले नाही. 15 ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोरायनं ठिगळे लावलेले ड्रेस घातले होते. हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाला त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनव, म्हणजे एकालेच बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाले. पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडा आणायचे आणि शिवाचे. म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहे. 50 खोके एकदम ओके.